नमस्कार. आज आपण वेगवेगळ्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंट संदर्भात माहिती पाहणार आहोत. त्याचा लिस्ट काउंट किंवा त्याचा उपयोग आपण पाहणार आहोत. तर प्रथम स्टील रूल. ही स्टेनलेस स्टीलची स्टील रूल याचा उपयोग जॉबची लांबी किंवा लांबीचं मापन करण्याकरता केला जातो. ही स्टील रूल ही स्टेनलेस स्टील या मटेरियलपासून बनवलेली असते. हिच्या सहाय्याने मेट्रिक पद्धतीमध्ये 0.5 mm किंवा इंचामध्ये 1/64 इंच इतक्या अचूकतेमध्ये जॉबचं मापन करता येतं. त्याच्यानंतर व्हर्नियर कॅलिपर. तर या व्हर्नियर कॅलिपरचा उपयोग जॉबची लांबी असेल, जॉबची रुंदी असेल, जॉबची खोली आपण चेक करण्याकरता, जॉबचा आउटसाइड डायमीटर चेक करण्याकरता या व्हर्नियर कॅलिपरचा उपयोग करतात. तर असा हा व्हर्नियर कॅलिपर निकेल क्रोमियम स्टील या मटेरियलपासून बनवितात. तर याचा लिस्ट काउंट मेट्रिक पद्धतीमध्ये 0.02 mm आणि ब्रिटिश पद्धतीमध्ये 0.001 इंच इतक्या ॲक्युरेसीमध्ये असतो. तर असा हा व्हर्नियर कॅलिपर निकेल क्रोमियम स्टील किंवा इनवर्ट स्टील या मटेरियलपासून तयार करतात, बनवितात. त्याच्यानंतर मायक्रोमीटर. जॉबची बाहेरील मापे तपासण्याकरता, त्याच्यामध्ये जॉबची लांबी असेल, जॉबची रुंदी असेल किंवा जॉबचा डायमीटर असेल, हे तपासण्याकरता या आउटसाइड मायक्रोमीटरचा वापर करतात. तर या आउटसाइड मायक्रोमीटरचा लिस्ट काउंट मेट्रिक पद्धतीमध्ये 0.01 mm आणि इंचामध्ये 0.001 इंच इतक्या ॲक्युरेसीमध्ये याच्या सहाय्याने मापन करता येतं. याचं लिस्ट काउंट सांगते, म्हणजे लिस्ट काउंट म्हणजे कमीत कमी घेता येणारं माप म्हणजे लिस्ट काउंट. तर असा हा आउटसाइड मायक्रोमीटर देखील निकेल क्रोमियम स्टील या मटेरियलपासून तयार करतात. त्याच्यानंतर व्हर्नियर ड्युअल प्रोट्रॅक्टर आहे. या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे व्हर्नियर ड्युअल प्रोट्रॅक्टर. याचा उपयोग जॉबवर अँगलचं मार्किंग किंवा अँगलचं चेकिंग करण्याकरता. असं हे एखादा जॉब असतो त्याचं असं हे मार्किंग किंवा त्याचं चेकिंग करण्याकरता याचा उपयोग करतात. जॉबच्या लांबीनुसार आपल्याला ब्लेड साईज बदलता येते. हे 300 mm लांबीचं ब्लेड आहे आणि हे 150 mm लांबीचं ब्लेड आहे. तर या व्हर्नियर ड्युअल प्रोट्रॅक्टरच्या सहाय्याने 5 मिनिट इतक्या ॲक्युरेसीमध्ये जॉबच्या अँगलचं मापन किंवा चेकिंग करता येतं. असा हा व्हर्नियर ड्युअल प्रोट्रॅक्टर देखील निकेल क्रोमियम स्टील या मटेरियलपासून तयार केलेला असतो, बनवलेला असतो. त्याच्यानंतर डायल टेस्ट इंडिकेटर आहे. हे डायल टेस्ट इंडिकेटर आहे. तर या डायल टेस्ट इंडिकेटरचा वापर करून आपल्याला मेजरिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे जे काही मशीन अलाइनमेंट असेल किंवा लेथ मशीनवर, मिलिंग मशीनवर वाईज प्रू करताना, मिलिंग मशीनवर किंवा लेथ मशीनवर असा फोरजा चकमध्ये जॉब प्रू करताना मशीनची अलाइनमेंट, त्याच्यानंतर साइन बार, स्लिप गेज आणि डायल टेस्ट इंडिकेटरचा वापर करून टेपर अँगल चेक करण्याकरता या डायल टेस्ट इंडिकेटरचा उपयोग करतात. आणि या डायल टेस्ट इंडिकेटरचा मेट्रिक पद्धतीमध्ये लिस्ट काउंट हे 0.01 mm. तर असा हा डायल टेस्ट इंडिकेटर. त्याच्यानंतर हे तिन्ही हेड कॉम्बिनेशन शेडमधील आहे. कॉम्बिनेशन सेटमधील तिन्ही हेडला कॉम्बिनेशन सेट असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये चौथं हे ब्लेड आहे. हे तीनही हेड कास्ट स्टील या मटेरियलपासून तयार केलेले असतात. तिन्ही हेड कास्ट स्टील, तर ब्लेड हे आलाय स्टील या मटेरियलपासून बनवतात. आता यामध्ये या ब्लेडमध्ये जर हे स्क्वेअर हेड बसवलं, हे ब्लेडमध्ये हे स्क्वेअर हेड बसवलं तर आपल्याला 90 अंशाचं मार्किंग किंवा चेकिंग करता येतं. हा 90 अंशाचं मार्किंग किंवा चेकिंग करता येतं. या दुसऱ्या बाजूने आपल्याला 45 अंशाचं, दुसऱ्या बाजूने हे 45 अंशाचं मार्किंग किंवा चेकिंग करता येतं. हे जे कोण आहे हा 45 अंशातला तो चेकिंग किंवा त्याचं मार्किंग करता येतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये हे प्रोटेक्टर हेड आहे. याच्या साहाय्याने 0 ते 360 डिग्रीचं आपल्याला चेकिंग करता येतं. अशा वेगवेगळ्या अँगलचं चेकिंग किंवा मार्किंग करण्याकरता याचा उपयोग होतो. आणि या ब्लेडवर जर हे सेंटर हेड बसवलं, या ब्लेडवर जर हे सेंटर हेड बसवलं तर राऊंड बारचा सेंटर काढता येतो. याच्या सहाय्याने काय करता येतो, राऊंड बारचा सेंटर, म्हणजे याच्यामध्ये हा राऊंड बार आहे, या राऊंड बारचा सेंटर काढण्याकरता ब्लेड बसल्यावर त्याचा सेंटर काढण्याकरता याचा उपयोग होतो. किंवा त्याचा उपयोग अशा प्रकारे आपल्याला 90 अंशामध्ये चेकिंग करण्याकरता देखील होतो. तर अशा प्रकारे आज आपण हे वेगवेगळे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट
त्याचा लिस्ट काउंट आणि थोडक्यात त्याचा उपयोग कशा प्रकारे केला जातो या अनुषंगाने ही माहिती पाहिली. धन्यवाद.